नमस्कार. एम-पी-एस-सी लक्ष यूट्यूब चॅनलवरती आपणा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे तेजस्वी वलय असणाऱ्या अशा सौम्या शर्मा मॅडम. सौम्या शर्मा मॅडम यांना कोण ओळखत नाही आणि निश्चितच त्यांच्या असण्याचा आणि त्यांच्या या मुलाखतीचा आपल्याला भरपूर असा फायदा होणार आहे. तर मॅडम, मी तुमचं स्वागत करते. नमस्कार एम-पी-एस-सी लक्ष या यूट्यूब चॅनलवरती. आणि तुमचा हा जीवनाचा प्रवास खरंच सगळ्यांसाठी खूप प्रेरणादायी, खूप मोटिवेशनल असणार आहे. तर आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना काही प्रश्न आणि उत्तरे यांच्यासहित तुम्ही मार्गदर्शन करा. नक्की. तर मॅडम, UPSC मध्ये तुम्ही डबल रँकसाठी होप करत होत्या आणि तुम्हाला UPSC मध्ये जो तुमचा रँक होता तो 9वा रँक होता आणि अगदी पहिल्याच अटेम्प्टमध्ये तो तुम्ही मिळवला होता. तर हे यश तुम्ही कसं गाठलं, की याची इंटरेस्टिंग स्टोरी कशी आहे ती प्लीज आमच्या विद्यार्थ्यांना सांगा. हो, ते खरंच आहे, की माझी ज्या पद्धतीने प्रिपरेशन झाली होती आणि ज्या पद्धतीने माझ्या प्रिलिम्स त्याच्यानंतर मेन्स हे करण्यात आले, तर मला एक प्रकारचा कॉन्फिडन्स नक्की होता, की एक्झाम चांगले गेले आहेत आणि मी प्रत्येक पेपरला कंप्लीट केला आहे. त्यामुळे मला एवढा कॉन्फिडन्स होता, की रँक चांगला येऊ शकता. अ, या पूर्ण माझी जे जर्नी होती, त्या दरम्यान माझे पूर्ण कुटुंब माझ्यासोबत होता आणि त्यांचा पण भरपूर विश्वास होता, की उदाहरण माझे जे वडील आहे, मी जेव्हा प्रिपरेशन करत होते, त्यावेळी ते एकदा आले आणि त्यांनी जेव्हा मला पाहिलं, तर ते म्हटले, की "ज्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करत आहे, मला नाही वाटते, की आणखी लोक या पद्धतीने करत आहे." कारण मी सकाळी उठल्यानंतर रात्री झोपूनपर्यंत फक्त अभ्यास UPSCचा करत होते आणि इतर सगळे बोलू शकता ॲक्टिव्हिटीज, सोशलायझेशन सगळा बंद केला होता आणि पूर्ण फोकसने आपल्या रूममध्ये बसून तयारी करत होते. तर त्याने पण मला एकदा ते लिहून दिलं असे. ते म्हटले, की तुमची नक्की रँक चांगली येणार आहे आणि तुमचे हां, त्यांनी असे म्हटले, की तुमची जे रँक आहे ते 50च्या कमी येणार आहे. मी म्हटले, "अरे कैसे तुम्ही ऐसे कैसे पापा आपण असे कसे बोलू शकता? इथे जास्त मोठा झाला आणि माझा पहिला अटेम्प्ट आहे." म्हटलं, "आपण मला लिहून देणार आहे का? की असं होणार आहे?" कहते, "येस." मला पेपर द्या. तर मी त्यांना पेपर घेऊन त्याने लिहिला सौम्या शर्मा AIR बिलो 50 ओह माय गॉड! ऐसा. तर मी म्हटलं, की आता हे तर पुढच्या वर्षी येऊ शकतात, त्याच्यानंतर येऊ शकतात याच अटेम्प्टमध्ये. तर हो. त्याने लिहिला CSC 2017. ते पेपर माझ्याकडे आता पण आहे आणि म्हणजे एक प्रकारचा विश्वास माझ्या कुटुंबाने दाखविला आणि तर म्हणजे माझे जे वडील आहेत ते डॉक्टर आहेत. तर ते डेली त्यांच्याकडे काउन्सिलिंगसाठी, कॅरियर काउन्सिलिंगसाठी मुले पण येत आहेत. तर त्यांना एक एक्सपिरियन्स पण होता, की त्या पद्धतीने अभ्यास करायचा सगळा. तर त्यांचा विश्वास पूर्ण फॅमिलीचा सपोर्ट घेऊन तर एक थोडा विश्वास नक्की होता, की चांगला रिझल्ट येऊ शकता. एक एक उम्मीद होती, एक असा होप होता आणि ते आलं पण आणि 9th रँक आला तर डेफिनेटली इट वॉज शॉकिंग टाईम परंतु ड्यू टू ग्रेस ऑफ गॉड ते असं झालं. अर्थात ग्रेस ऑफ गॉड. आणि ते म्हणतात ना, की इतकी ग्लॅमरस पोस्ट आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये 9वी रँक आणि आई-वडिलांचा आशीर्वाद. मग बऱ्याचदा मला असं वाटतं मॅम, की आपल्यासाठी आपले आई-वडील जे भाकीत करतात ना, की तू असं करणार आहेस किंवा तुला हे जमणार आहे, तेव्हा आपल्याला आनंद तर होतच असतो आणि आपल्याला असं वाटतं, हो मी हे करू शकते. म्हणजे ती आपल्याला खूप बळ देत असतं जेव्हा आपली फॅमिली आपल्यासोबत असतं. आणि तुम्ही इतक्या फोकस आणि डिटरमाइंड होते, की बाबांना दिसत होतं, की आज कुठल्याच दुसऱ्या गोष्टीला ही हात लावत नाहीये. हिचं सगळं जेवण, खाणं सगळं हे अभ्यासाच्या भोवती फिरतंय. आणि म्हणूनच पहिल्या अटेम्प्टमध्ये 9वी रँक इतकं मोठं अचीव्हमेंट त्या करू शकल्यात. बरं, इतकं सोपं नव्हतं. मॅडमनी नुकतंच लॉ केलेलं होतं. मी जितकं मॅडमबद्दल वाचलंय, ऐकलंय. आणि त्याच्यानंतर मॅडमनी 4 महिन्यांमध्ये मेन्सची तयारी केली. कशी केली म्हणजे इट्स एव्हरीथिंग इज मला इतका आनंद होतोय ना मॅडम ही मुलाखत घेताना, की 4 महिन्यात त्यांनी अभ्यासाचं सगळं त्यांनी कंप्लीट केलं आणि परीक्षेला ज्यावेळी त्या गेल्यात, यू कान्ट इव्हन इमॅजिन 130
3 डिग्री टेम्परेचर त्यांना होतं आणि अशा अवस्थेमध्ये म्हणजे मला बोलताना माझ्या अंगावरती लिटरली गुजबम्प्स आय एम हॅव्हिंग की त्यांनी 103 डिग्री टेम्परेचर असताना त्यांनी रिटर्नचा पेपर लिहिलेला आहे. तर मॅडम प्लीज तुम्ही विद्यार्थ्यांना हा अनुभव जसाच्या तसा सांगा. हे खरंच आहे आणि मला माहिती आहे, की एका व्यक्तीला ऐकताना वाटते, की हे शक्य नाहीये, हे होऊ शकत नाहीये आणि मी जे काही आता बोलत आहे, ते आपला रिझल्ट आल्यानंतर बोलत आहे, परंतु तर नाहीये. मी म्हणजे ते ॲक्चुअली खरंच ते माझी यू-पी-एस-सीची स्टोरी आहे. ती अशी आहे, की मी लॉ डिग्री करत होते नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्लीवरून आणि तिथे मी फायनल इयरमध्ये होते. आणि ते फायनल इयरमध्ये असताना माझी जॉब पण लागली होती तिथे आपला एक मुंबईमध्ये एक कॉर्पोरेट लॉ फर्ममध्ये आणि मीच आपले म्हणजे एकदा माझ्या फायनल एक्झाम लॉ डिग्रीचे जून महिन्यात होते, जून 2017 मध्ये. तर जूनच्या नंतर माझं जॉइनिंग तिकडे व्हायचं होता. सगळी प्लॅनिंग होती. मी जानेवारीमध्ये आपले फ्रेंड्ससोबत ट्रिपला गेले होते नॉर्थ ईस्टला. त्याच्यानंतर फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या आठवड्यात माझ्या घरी एक लग्न होता, माझी कझन सिस्टरच्या. ओके. ते त्यामध्ये सगळे व्यस्त होते. काही त्याचा प्लॅन नव्हता. परंतु 19 फरवरी 2017 त्या दिवशी संडे होता आणि मी आपल्या हॉस्टेलवरून घरी होते त्या वेळी आणि तेव्हा एक प्रकारची चर्चा अशी झाली. कोणीतरी म्हटलं आमच्या फॅमिलीकडनं, की तुमचे एवढे होणार आहे, शाळापासूनचे एवढे जास्त तुम्ही होणार आहे, तुम्ही आता का असे जॉब वगैरे करणार आहे? आणि म्हणजे ते थोडंसं उच्च पदावर होते. जर ते म्हटले, आम्ही ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये सेक्रेटरी सोबत मी बसत आहे आणि खूप म्हणजे डिफरंट वर्ल्ड आहे. इट्स अ डिफरंट वर्ल्ड आउट देअर अँड यू आर वेस्टिंग युअर पोटेन्शियल. त्यांनी असे काही प्रकारचे कॉमेंट्स केले. ते मला वाटला येस. म्हणजे मला चांगलं नाही वाटलं. मला करायचंय. तर मला असं वाटतंय, की त्यावेळी काही तर एक प्रकारची परिस्थिती अशी उत्पन्न झाली, की मला एक प्रकारची माझ्या अंतर्गत एक प्रकारची स्पार्क येस, एक स्पार्क इग्नाइट हुआ, की मी करू शकते का? तर मी आपले वडिलांकडे गेली आणि त्यांच्याशी मी विचारलं, की "पापा मला यू-पी-एस-सी करायला पाहिजे का?" ते जस्ट उठले. ते म्हटले, "येस, डेफिनिटली तुझे करना चाहिए. तेरे में पोटेंशियल है करने के लिए, तो यू शुड डू इट एंड आई विल सपोर्ट यू." पण पता नाही कैसे झाला, मला वाटला, की ट्राय करण्यामध्ये काही हरकत नाहीये. असा एक विचार. आता ही गोष्ट 19 फरवरीची आहे. त्यावेळी यू-पी-एस-सीचा फॉर्म मला वाटतं 22 फरवरीला निघालं होतं. म्हणजे माझ्या डिसिजनच्या 3 दिवस नंतर तो फॉर्म निघाला. आता यामध्ये माझ्या असं प्लॅनिंग होते, की मी कोणाला सांगणार नाहीये, की प्रिपरेशन करणं सुरू. कारण एकदा जर सांगितलं तर भरपूर प्रकारचे ओपिनियन. ओपिनियन आणि त्याच्यानंतर म्हणजे एक फोकस एक प्रकारचे बिघडू शकता आणि नंतर मी कसं केलं त्यावेळी कोचिंग करण्याची वेळ नाहीये माझ्याकडे. 4 महिन्यात एक्झाम आहे. काय करू? कसे करू? आणि मी कॉलेजमध्ये होते. फायनल सेमेस्टर होता. आता माझ्या फायनल तो पण लॉचा. ते पण लॉच्या परंतु म्हणजे तर मी काय केलं, काही वेबसाईट्स होती. इनसाइट्स ऑन इंडिया आणि व्हिजन आय-ए-एस यासारखी वेबसाईट्स एकदा जाऊन मी काही टॉपर स्ट्रॅटेजीज पाहिली. वाचली रादर. मी व्हिडिओज जास्त नाही पाहिले तेव्हा मी टॉपर स्ट्रॅटेजीज वाचली. तर एक प्रकारचा पॅटर्न समजला. त्यानंतर नोटिफिकेशन मागच्या वर्षाची पाहिली तर सब्जेक्ट्स कोणते-कोणते आहेत ते पाहिलं. थोडंसं अंडरस्टँडिंग केली मी, की काय आहे यामध्ये आणि नंतर मग माझ्या कॉलेजमधून काही माझ्या सिनियर्सचं चयन झालं होतं. तर एक प्रकारचं कॉलेजमध्ये एन्व्हायर्नमेंट होता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच्या. तर माझे बहुतचे बॅचमेट्स खूप सिरियसली प्रिपेअर पण करत होते. तर मला असं वाटलं हे करू शकते. मी पूर्णपणे आणि मला असं दिसलं, की जर समजा प्रिलिम्स क्लिअर झाला नाही, तर ते सगळी मेहनत आपली फेल झाली आहे. त्यामुळे मी आपली पूर्ण तयारी प्रिलिम्स सेंट्रिक केली. ओके. मी फेब्रुवारीपासून
जोपर्यंत प्रिलिम्सचा पेपर नव्हता, मी फक्त प्रिलिम्सची तयारी केली. कारण जर आपण UPSC एक्झामच्या आपण नंबर्स, फिगर्स बघितली आहे, जवळपास 10,00,000 लोक अप्लाय करत आहे. त्यापैकी जवळपास 5 to 6 लाख लोक बसतात प्रिलिम्ससाठी आणि आउट ऑफ 5 to 6 लाख फक्त 15 ते 18,000 मेन्ससाठी अपिअर होत. ओके. म्हणून होऊन जातात सर. येस, सो बेसिकली तुम्ही बोलू शकता की इफ 6 लाख आर अपिअरिंग फॉर द एक्झाम, तर 6 लाख पैकी 5,80,000 ते पहिल्या टप्प्यात बाहेर होणार आहे. बरोबर. त्यामुळे मला वाटला की जर मी समजा ऑप्शनलची तयारी सुरू केली, वेळ आहे ते काहीच नाहीये, तर आणि ऑप्शनल म्हणजे मेनसाठी पण एक आयडिया असा होता की यामध्ये भरपूर लिहिण्याची गरज आहे. यामध्ये माझी लॉ डिग्री भरपूर मला मदतनीस. मदतची झाली. कारण माझ्या लॉ डिग्रीमध्ये भरपूर लिहिण्याचा अभ्यास 5 वर्ष माझं झालं. वाचण्याच्या, मोठे-मोठे जजमेंट्स वाचण्याच्या, पेपर आमची न्यू दिल्लीचे स्टँडर्ड खूप चांगले आहे. हां. तर यावेळी माझी लॉची डिग्री मला खूप मदत ची झाली. कारण मोठे-मोठे आन्सर लिहिणे, मोठी-मोठी जजमेंट्स वाचणे, त्यानंतर आमची लॉ कॉलेजचे स्टँडर्ड खूप चांगले होते. तर एक 5 वर्षाचा माझा अभ्यास होता आन्सर रायटिंगमध्ये, असं आम्ही बोलू शकतो. हं. तर हे सगळं पाहून आणि दुसरा ऑप्शनल सिलेक्शन, तर नॅचरली ते लॉ होता ऑप्शनल. कारण मी 5 वर्षाचा लॉ वाचला आहे, तर माझे कॉलेजचे नोट सगळे माझ्याकडे रेडी आहे आणि माझी कॉलेजमध्ये पण अकॅडमिक चांगली होती. त्यामुळे माझ्याकडे माझे सगळे नोट सगळे ऑलरेडी रेडी होते. तर माझी स्ट्रॅटेजी अशी झाली, की पहिल्यांदा ते मी आपली प्रिलिम्सची तयारी करणार. तर मी आपल्या रूममेटला सांगितलं, बस की मी असे प्रिपरेशन करणार आहे. क्लासेस मी अटेंड करणे काही बंद पण केली. पण मला वाटतं की आता ही जास्त इम्पॉर्टंट आहे. मला आता पण आठवण आहे आमच्या फेअरवेल ची वेळ होती. तर काही फेअरवेल वीकमध्ये काही इव्हेंट्स होते. मी गेलेच नाही. म्हणजे मला असं वाटलं मी आता 4 वर्षापासून कॉलेजमध्ये खूप एन्जॉय केला आहे. जास्त मजा केली आणि आता जर मी 4 महिना प्रॉपरली प्रिलिमसाठी तयारी केली, तर आय फील द रिटर्न वुड बी गुड. तर एक प्रकारची जिद्दीपणा आणि डिटर्मिनेशन माझ्यामध्ये म्हणजे एक आय कुड फील इट की सब छोड़ के यही करो. आणि त्यामुळे मला असं पण वाटतंय की कुठेतरी ते जे म्हणतं ना की व्हेन यू रिअली वॉन्ट समथिंग द युनिव्हर्स कन्स्पायर्स फॉर यू टू गेट इट. तर त्यासारखं काही ते सोबत झालंय. कारण माझं जिद्दीपणा आणि बाकी सगळी चीजं अलाइन झाली. त्यामुळे Exactly. प्रिलिम्स माझा क्लिअर झाला आणि प्रिलिम्स पण मला असं होतं की प्रिलिम्स मला फक्त कट ऑफने क्लिअर नाही करायची. मला चांगली पद्धतीने प्रिलिम क्लिअर करायचं, जेणेकरून मेन्समध्ये माझा कॉन्फिडन्स हाय होणे पाहिजे. तर मी जेव्हा प्रिलिम्स दिला त्यावेळी आपला जनरल कॅटेगरी कट ऑफ 105 होता. तर माझे नंबर प्रिलिम्समध्ये 116 आले होते. तर मोर दॅन द कट ऑफ. तर एक यू आर इन अ कम्फर्टेबल पोझिशन की ठीक आहे. माझा अभ्यास पण छान. हो, एक प्रकारचं कॉन्फिडन्स राहणे आवश्यक आहे. मला वाटते की या पूर्ण अभ्यासमध्ये स्वतः विश्वास आणि कॉन्फिडेंस इन योरसेल्फ इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. तो वो सब करके नंतर मग प्रिलिम्स आल्यावर बी आम्ही कोणाला सांगितला नाही. कोणाला सांगितला नाही की प्रिलिम्स क्लिअर झाले. एकाच जे माझे 2 फ्रेंड्स होते कॉलेजचे त्यांना सांगितलं की हो, असा माझे प्रिलिम्स क्लिअर झाले. तर मेल्सची तयारी आणि माझी जॉब ऑफरला मी ऑलरेडी एप्रिल महिन्यात त्यांना मेल केली होती की मी जॉइन होणार नाहीये. ते सोडली. आणि नंतर मेन्सची तयारी सुरू केली आणि मेन्सच्या दरम्यान मला दिसला की ही टेस्ट पेपर रायटिंग अभ्यास करणे फार आवश्यक आहे. इट इज नॉट अबाउट गेटिंग इन्फॉर्मेशन, पण एक्झाम हॉलमध्ये तुम्ही काय करणार आहे ते प्रदर्शनचा अभ्यास सराव करणे फार आवश्यक आहे. त्यामुळे मी दिल्लीमध्ये होते. तर दिल्लीमध्ये मी प्रिलिमच्या वेळी पण ते राजेंद्र नगर एरियामध्ये जाऊन तिथे पूर्ण बुक्स घेणे हे सगळे करणे. तर नंतर मग मी मेनसाठी ते जॉइन केला. टेस्ट सीरीज. हां. ते काही कोचिंग इन्स्टिट्यूटच्या दिल्लीमध्ये आहे. त्यांची टेस्ट सीरीज जॉइन केली आणि मी भरपूर सराव केला त्या रायटिंग प्रॅक्टिसच्या. आणि मॅम तुम्हाला ते सांगा ना, तुम्हाला ज्यावेळी हाय ग्रेड फीव्हर होता, त्यावेळी तुम्ही मेन्सचा पेपर हो, तर मला असे वाटते कारण माझी UPSC जर्नी एवढा एक प्रकारच्या सोपी पद्धतीने झाली. बरं ते सोप्या त्यामुळे मी यापुढे कोणीतरी
अवघड परीक्षा ते माझ्यासमोर यायची होती. त्यामुळे असं झालं की माझं जेव्हा मेन्स वीक असते, 1 वीक माझी वेळात असं होता मेन्स वीक. 2017 मध्ये एस्से पेपर सॅटर्डेला होता. संडेची सुट्टी होती आणि नंतर मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे असे पूर्ण आठवडा इतर पेपर होते. एस्से पेपर देऊन आले आणि चांगलं झाला माझा एस्से. आय वॉज व्हेरी हॅपी विथ माय एस्से. आम्ही 2 लिहिलेत. एक वुमेनच्या काही ते होता मिथ ऑफ मॉडर्न वुमेन एक असा एस्से होता ते लिहिला होता आणि फार्मरवर काही ते विषय होता ते लिहिले. आणि तोच दिवशी मला थोडा आतून थोडं फिवरिश आय वॉज आय स्टार्टेड फीलिंग अनवेल. आणि जेव्हा मला काहीच रिव्हिजन करायची होती. काहीच केली नाही. मी झोपले. नेक्स्ट डे जेव्हा मी उठले मला 100 फीवर आणि एवढा म्हणजे इट वॉज सो बॅड. मी कुठल्याही प्रकारचे रिव्हिजन करू शकले नाही. पूर्ण संडे दिवसभर मी झोपले. आणि माझे आई-वडील डॉक्टर्स आहे. तर ते पण खूप वरी झाले. आता काय करायच्या? त्या दिवशी ते आपण रेग्युलर डोलो वगैरे अशी मेडिसिन घेतली. पण ते व्हायरल फीव्हर होतं. नेक्स्ट डे जेव्हा माझा GS-1-2 चा पेपर आहे, माझं टेम्परेचर शॉट अप टू 102 आणि आफ्टर दॅट 103. माय गॉड! आणि GS-1, GS-2, GS-3, GS-4 मोस्ट डिमांडिंग पेपर्समध्ये माझ्या हे सगळं सुरू होतं. सकाळी एक्झाम सेंटर जाण्यापूर्वीच मला ते IV ड्रिप हवं विथ आयबुप्रोफेन ड्रिप. त्याच्यानंतर एक्झाम हॉलमध्ये GS-1-2च्या ब्रेकमध्ये तिथे काहीच मेडिकल रूम नव्हता. तर गार्ड रूममध्ये त्या बेड वगैरे करून तिथे दुसऱ्यांदा ड्रिप आणि तिसऱ्यांदा ड्रिप परत घरी आले. असे करून मी आपला एक्झाम दिली आहे आणि त्यावेळी पण माझी फॅमिलीने म्हटलं की जाऊ नये. जाऊ नको. हां, मग माझ्या तापात जाणार कंडिशन होती. तर ते म्हटले सोडून द्या. ठीक आहे, काहीच नाही. नेक्स्ट इयर. मी म्हटले नाही. नेक्स्ट इयर माझ्याशी नाही होणार आहे. मी यासारखा अभ्यास परत एकदा नाही करू शकते. इट इज नॉट पॉसिबल फॉर मी. त्यामुळे मी असे विचारले की जर समजा जास्तीत जास्त काय होणार आहे? आय विल फेंट. तिथेच. ठीक आहे, तर होऊ दे. जेव्हा झालं तर पाहू. मी गेलेच नाही ते मला मान्य नव्हतं. त्यामुळे मी प्रयत्न केले की मी तर जाणार आहे आणि मी थोडे छोटे डेअरी मिल्क चॉकलेट असते. ते आपल्या टिफिनमध्ये म्हणजे पेन्सिल बॉक्समध्ये टाकून गेले आणि तिकडे GS-2 पेपर लिहिताना ऑलमोस्ट मी ब्लॅकआउट झाले. ऑलमोस्ट. कारण असे जस्ट आय वॉज नॉट वेल. मी लवकर ते चॉकलेट घेतली, शुगर रश आला आणि मी कसे करून ते लिहिला. या पद्धतीने 2 पेपर लिहिले. माझा फीव्हर हाय ग्रेडच राहिला. त्यानंतर लँग्वेज पेपरचे दिवस थोडासा बेटर झाला, परंतु फीव्हर होता. ऑप्शनल पेपरचे दिवस पण मला फीव्हर होता, परंतु एक व्हायरल जसे वाढते आणि नंतर कमी होते. पूर्ण जे आपला 1 वीक ऑफ मेन वॉज माय व्हायरल फीव्हर. बापरे! म्हणजे फक्त एस्सेचा पेपर तुमचा फक्त एस्सेचा पेपर माझ्या विदाऊट फीव्हर झाले. त्याच्यानंतर सगळे पेपर आणि GS-1, 2, 3, 4 तर प्रॉपर हाय ग्रेड फीव्हरमध्ये गेले आणि विथ प्रॉपर IV ड्रिप आणि सगळंही पुन्हा सुरू असतात. म्हणजे दॅट वॉज डेफिनेटली व्हेरी चॅलेंजिंग. परंतु एक माझा असा माइंडसेट आहे की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अटेम्प्ट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू ट्राय आणि गिव्ह अप करायला चांगला नाहीये. गिव्ह अप करण्यासाठी तर भरपूर रिझन्स असते ना. परंतु मला असं वाटलं माझी प्रिपरेशन आहे बरोबर. एस्से पेपर पण चांगला गेला आहे. तर ही संधी परत मिळणार किंवा नाही त्यामुळे मला असं वाटलं जास्तीत जास्त फीव्हरमध्ये काय होतं? काहीच नाही जास्त मला यू आर सफरिंग बट इट इज ओके. यू कैन टॉलरेट द सफरिंग. येस. तो अपना एक विल पावर एंड एक तरीके से बोल सकते हैं डिटर्मिनेशन और एक मन में जिद कुछ करने की। बिल्कुल। उससे मेरे को लगा कि फीवर तो देखो होता है जाता है डेफिनेटली. अब माय बॉडी वाज इन पेन. मैं अक्टूबर के महीने में दिल्ली में जब गर्मी होती है त्यावेळी मी एवढी जास्त जॅकेट घेऊन घालून गेले होते सेंटरला.
परंतु आय टूक अ चान्स आणि पेड ऑफ. वा, खूपच छान. बघा, फक्त टार्गेट नसतं आणि आपण बघतोय की मॅडमनी जितकं सहज ते सांगितलं ते तितकं सहज मला नाही मॅडम वाटतं की होतं म्हणून. आणि म्हणूनच आज तुम्ही ते अचीव्ह केलं. ज्याचे खूप लोकं स्वप्न बघतात, पण ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. तर वेगळं त्यांनी काय केलं बघा, त्यांना हे तर मॅडमने आपल्याला सांगितलं की वन्स शी हॅड डिसायडेड मला हे करायचंय. तर तेव्हा पॅरेंट्स सोबतीला आलेत आणि सगळं अलाईन होत गेलं, कारण त्यांना ते करायचं होतं. त्यांनी मोजक्या लोकांची सोबत घेतली, ज्यांच्यावर त्यांचा विश्वास होता. त्यांचे आई-वडील, त्यांची मैत्रीण जी त्यांना लॉच्या अभ्यासामध्ये मदत करेल. त्या व्यतिरिक्त त्यांनी कुठेही पोबाटा केला नाही, की मी अभ्यास करते. कारण त्याच्यामुळे निगेटिव्ह कमेंट्स येतील याची त्यांना माहिती होतं, त्यांना खात्री होती. बरं इतकंच नव्हे, मेन्सच्या पेपरमध्ये एवढ्या टेम्परेचरमध्ये जेव्हा आई-वडीलही म्हणतात आहे, की "तू जाऊ नकोस." पण त्यांना माहिती होतं, की मला हे करायचं आहे आणि मी हे करून दाखवणार आहे आणि ती त्यांची जिद्द, की त्यांना त्यांच्या यशापर्यंत बघा कशा पद्धतीने घेऊन गेली. तर हे खूपच इन्स्पिरेशनल आहे मॅम. आणि मी हे सांगू इच्छिते, की एखादी गोष्ट आपल्याला मिळते, ती आपल्याला हवी असते, आपण डिझर्व्हिंग असतं, ती आपल्याला मिळत जाते. तर त्या बाबतीत आपण म्हणू शकतो, की युनिव्हर्सकडून आपण ब्लेस आहोत. पण ज्यावेळी एखादी मिळालेली गोष्ट आपल्याकडनं एकाएक निघून जाते, त्यावेळी अगदी कमी कमी वयामध्ये त्या गोष्टीला कसं मॅनेज करायचं, इतका स्ट्रेंथ, एवढ्या स्ट्राँग वुमन आणि इतकी स्ट्राँग छोटीशी मुलगी असताना सुद्धा सौम्या मॅम होत्या. त्या जितक्या सौम्यतेने आणि सहजतेने त्यांच्यात असलेलं मोठेपण त्या सांगत नाहीयेत. पण मला सांगायला आवडेल, की वयाच्या 16व्या वर्षी आपलं सगळं काही नीट आहे आणि एकाएक आपल्याला कळतंय, की अरे मला आता ऐकायला येत नाहीये. आणि अशा वेळी स्वतःला आतून तयार करणं, की ठीक आहे, जे झालं ते झालं. आता मला काय करायचंय? आणि ती जी त्यांची क्वालिटी आहे, तीच आपल्याला यू-पी-एस-सीच्या परीक्षेत दिसते. आणि त्यांच्या कामाचा पण तुम्ही आलेख बघताय, जेव्हापासून त्या जॉइन झाल्या, मी थोडा त्यांचा अभ्यास केला, की त्यांच्यामध्ये हेच मुळात, शी इज सच अ स्ट्राँग वुमन. येस मॅम. आपण त्याच्याबद्दल पण विद्यार्थ्यांना सांगा, की कधी-कधी फिजिकली पण आपल्याला कुठल्या गोष्टी ज्या येतात, म्हणजे 103 डिग्री टेम्परेचर, तर मॅडम तरीही पुढल्या वर्षी एक्झाम देऊ शकत होत्या. आपण बघतो. खूप लोकं सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्टमध्येही आपलं अचीव्ह करतात. पण आपल्या शरीराचा एखादा भाग वयाच्या 16व्या वर्षी मॅम, जेव्हा लोकं आपल्या शरीराबद्दल खूप कॉन्शियस होतात, ह्या पिरियडमध्ये अचानकपणे असं झालं आणि तुम्ही त्यातनं पण स्वतःला तर 16 वर्षाची वय आम्ही टीनेजर होतो तेव्हा एव्हरीवन इज सो कॉन्शियस अबाउट येस. एव्हरीथिंग. आणि त्यावेळी मला असा प्रॉब्लेम माझ्यासमोर आलं. ते प्रॉब्लेम आता पण आहे. परंतु ही जे प्रॉब्लेम आहे, त्यावेळी एक माझ्यासमोर होता, की आता रिस्पॉन्स काय होणे पाहिजे. राइट. की झाल्यावर पूर्ण म्हणजे आजूबाजूचे लोक, "अरे बाबा, काय झाला?" बिकॉज आय वॉज अ व्हेरी मेरिटोरियस स्टुडंट इन स्कूल एंड देन आय वॉज 10th टॉपर, ओह! स्कूल टॉपर, डिस्ट्रिक्ट टॉपर. आणि त्याच्यानंतर आता 11th असं झाला. त्यामुळे डेफिनेटली शॉकिंग वगैरे सगळं होता. लोकांना वाटलं आता ते काय होणार आहे पुढे, काहीच नाही होणार आहे. परंतु त्यावेळी असा होता, की म्हणजे ठीक आहे, आता झाला तर झाला. पण मला ते पुढे जायचंय. हं. आई कैन नॉट सिट ऑन दिस कि ऐसा हो गया तो बस सब कुछ छोड़ दो और इसको लेके बैठ के रोते रहो. तो ते नाही करायचंय ना. आणि आता दुसऱ्या गोष्टी अशी आहे, की टेक्नॉलॉजी एवढी जास्त ॲडव्हान्स होत आहे, की यासारखी प्रॉब्लेमसाठी नेहमी कोणीतरी आपल्याकडे असिस्टिव्ह डिव्हाइस, एड सगळे अवेलेबल आहे मार्केटमध्ये. तर विथ गुड मेडिकल केअर वी कॅन लर्न टू लिव्ह विथ सर्टन इश्यूज. अँड इम्पॉर्टंट हेच आहे, की सर्वांची आयुष्यात प्रत्येक डिफरंट डिफरंट वेगळे-वेगळे प्रकारचे अडचणी, प्रॉब्लेम सगळे येत आहे. असं नाही आहे, की कोणी व्यक्तीची लाईफ सरळ. विदाऊट चॅलेंज आहे, सरळ आहे, असं नाहीये. प्रत्येक व्यक्तीच्या लाईफमध्ये कोणीतरी प्रॉब्लेम नेहमी येत आहे. परंतु प्रॉब्लेम जे आली ते आमचे कंट्रोलमध्ये नाहीये. प्रॉब्लेमचा आम्ही रिस्पॉन्स काय पद्धतीने दिला तोच आमच्या कंट्रोलमध्ये आहे. आमचा रिएक्शन, आमचा रिस्पॉन्स
आमच्या एक प्रॉब्लेमचा सामना करणारं जे एक दृष्टिकोन आहे, ते सर्वात इम्पॉर्टंट आहे. आणि मला सिरियसली असं वाटतंय, की त्यावेळी एक माझ्याकडे डेफिनेटली ऑप्शन होता, की आता असं झालेलं आहे. बिकॉज सडन हिअरिंग लॉस ॲट एज ऑफ 60 इज नॉट ईझी फॉर एनीवन टू हँडल. It is a very difficult, it was a very, very difficult time of my life, I would say, for 2 years. कारण सर्वप्रथम तर तुम्हाला एक्सेप्टन्स करायला वेळ लागते, की माझ्यासोबत असं झालेलं आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट. आता हे मी सध्या सगळं झालं 15 वर्ष झाले त्या गोष्टीला. आता मी खूप कम्फर्टेबल आहे. तेव्हा मी नव्हते. तर एक हे एक्झाम्पल होता तेव्हा, की म्हणजे आता ते एक्सक्यूज होता, की आता सगळं सोडून घरी बसू आणि सगळे लोकांची जी सिम्पथी आहे ते भेटत होतं. मला एक प्रकाराचे असे बोलू शकते, की सिम्पथीशी मला खूप डिसलाईक आणि अवर्जन झाली. येस, बिचारी आय की मला मला सिम्पथी नको पाहिजे. कशासाठी सिम्पथी तुम्ही देत? आई डिड नॉट लाइक इट एट ऑल. एंड आई थिंक वही सब ने मुझे इतना ज़्यादा वो करा, you can say it prepared me, and it made me so determined at that time. Okay, I was so determined to do well in my life, to prove all these people wrong. Because at the age of 16 आप सोच सकते हैं, जर तुमच्या काही आजूबाजू आहे 16-15-16 वर्षाचा यासारखा एवढा मोठा तुमचं एव्हरीथिंग इज नॉर्मल, सध्या अचानक असा प्रॉब्लेम झाली ना, यू आर नॉट एबल टू हिअर एनीथिंग, युअर लाइफ हैज चेंज्ड. पीपल आर सेइंग ओह नो, अब तो कुछ नहीं हो सकता, अब तो लाइफ ऐसे रुक गई है. तो फिर लगा नहीं, ऐसे तो नहीं हो, लाइफ तो आगे बढ़ेगी. एंड आई थिंक त्या एजमध्ये असं झाला, ते एक्सपिरियन्सने मला फळ दिलं, एक मॅच्युरिटी, कॅरेक्टर बिल्डिंग खूप झाली, एक स्ट्रेंथ मला भेटली. तो आई थिंक अब मैं इसे बोल सकती हूँ कि उस एक्सपीरियंस के लिए मैं ग्रेटफुल भी हूँ शायद. येस. बिकॉज इट डिड चेंज मी एंड आई रियली फील अगर शायद वो एक्सपीरियंस नहीं होता तो ये जो पूरा डिटर्मिनेशन मेरे अंदर आया बात, तो शायद नहीं आया. बिलकुल. मी पण ज्यावेळी मॅडमचा तो प्रसंग ऐकला आणि मला पण असंच वाटलं, 10th पर्यंत अत्यंत हुशार अशी मुलगी. त्याच्यानंतर मी सांगायचं राहिली, की त्यांनी लॉमध्ये सुद्धा टॉप केलं होतं मॅम. मी भारत दिलं. आणि मी आपल्या लॉ मध्ये मी आपले क्लास में 4th रैंक, बैच में 4th रैंक, नॉट टॉपर बट वन ऑफ आणि मला वाटतं UPSC CSEचा जो रँक होता त्याच्यामध्ये तुम्ही दिल्ली टॉप केले. दिल्ली टॉपर आणि GS टॉपर आणि जनरल स्टडीज टॉपर. GS टॉपर. तुम्ही ऐकलं असेल, की मेल्सचा पेपर पूर्ण टेम्परेचरमध्ये देताना सुद्धा म्हणजे फिजिकल इम्पेअरमेंट असू द्यात वा कुठली येणारी वाईट परिस्थिती. विचार करा, की कुठल्या तरी रिलेटिव्हनी मारलेला, मराठीमध्ये आपण चांगला शब्द वापरूया, टोमणा ना. तो टोमणा होता, पण त्या टोमण्याला प्रेरणेमध्ये कन्वर्ट केलं त्या सौम्या मॅमने. म्हणजे त्या जरी इतक्या सौम्य दिसत आहे, बट मैं आपके लिए उनको नहीं बोलूंगी की वो तो आग है, चिंगारी है. तो उन्होंने सोचा की मुझे यहाँ से क्या करना है. तर खूपच इन्स्पायरिंग अशा दोन्ही स्टोरी वाटल्यात मॅम मला तुमच्या, म्हणून मी तुम्हाला ते विचारणारच होते. आणि खूप वाईज डिसिजन त्यांनी घेतले. म्हणजे त्यांनी ग्रॅज्युएशन लॉमध्ये केलं होतं, तर त्यांनी त्याही अभ्यासाचा वापर इतका छान केला, की त्यांनी मेन्ससाठी जो सब्जेक्ट चूज केला तो लॉ होता. लॉ. तो लॉ होता. म्हणजे सम वाईज डिसिजन्स म्हणजे तुम्हाला ते घ्यावे लागतात. तुम्हाला डिटरमाइंड राहावं लागतं आणि तुम्हाला त्या पद्धतीनं काम करावं लागतं. तर मॅम मुलांना तुम्ही थोडंसं सांगा, की ते तर तुम्ही सांगितलं, की मोटिव्हेटेड वर्षभर राहण्यासाठी काय केलं पाहिजे. एक एनालिटिकल अंडरस्टँडिंगसाठी तुम्ही पेपरबद्दल, न्यूजपेपर कसा वाचला पाहिजे आणि स्ट्रॅटेजी मुलांची काय असली पाहिजे मेन्ससाठी. प्रीसाठी तर तुम्ही खूपच छान सांगितलं, की तुम्ही जर प्रीमध्येच इकडे फिल्टर झाले. स्त्री आणि मेन्स दोघेसाठी स्ट्रॅटेजीचा एक मोठा भाग आहे अभ्यास. Yes. तुम्ही किती जास्त वाचला ते इम्पॉर्टंट नाहीये, परंतु एक्झाम हॉलमध्ये तुम्ही त्या पद्धतीने परफॉर्म केला ते इम्पॉर्टंट. त्यामुळे दोघेही प्री आणि मेन्ससाठी खूप इम्पॉर्टंट आहे, की जास्तीत जास्त टेस्ट पेपर्स देणे. तर प्रीसाठी पण मी जवळपास 40 टेस्ट पेपर्स अटेम्प्ट केले होते आणि करायचे. जर प्रत्येक व्यक्ती असे करत आहे. पण तुम्ही 4 महिन्यात केलं मॅम.
आता ओके, सो 40 पेपर्स का जैसे हम बात करते हैं, तर यामध्ये कैसे करायचे, काही पेपर ऐसे करायचे की पूर्ण म्हणजे एक्झामला एक सेटिंग करून 2 तास कोणाला येऊ नये रूममध्ये, सगळं बंद करून 2 असे ते काही सिलेक्टेड. परंतु 40 पेपर्स वाचून जसे ज्या पद्धतीने अभ्यास करत आहे, की वेगळे-वेगळे क्वेश्चन अटेम्प्ट करणे. ते करावं लागतील. ते इम्पॉर्टंट आहे. कारण ते क्वेश्चन बँक आहे. तर काही तुम्ही एक्झाम सेटिंग बनवून करा आणि बाकीचे आन्सर रायटिंग अटेम्प्शन खूप खूप इम्पॉर्टंट आहे. तर ती जो एक आहे, नंतर मेन्समध्ये पण हे करणे फार आवश्यक आहे, की टेस्ट पेपर्स देणे. कारण जे तुमच्याकडे इन्फॉर्मेशन आहे, ते इन्फॉर्मेशन तुम्ही एक्झाम हॉलमध्ये कोणती पद्धतीने प्रेझेंट करणार आहे. ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमच्याकडे समजा एका टॉपिकची माहिती आहे, पण तुम्ही त्या माहितीला त्यामध्ये आपले क्वेश्चन पेपरमध्ये, आन्सरमध्ये कन्व्हर्ट करू शकत नाही. प्रॉपरली आपला एक्सप्रेस करू शकत नाही. तर त्याचा काही अर्थ नाहीये. त्यामुळे एक्झाम आन्सर रायटिंग खूप इम्पॉर्टंट आहे या एक्झामसाठी. दुसरा, आपला पूर्ण पेपर आम्हाला कंप्लीट करायचे. बेस जर क्वेश्चन आहे, तर समजा जर तुम्ही एखाद क्वेश्चन मिस केलं, UPSC मध्ये जे रँक आहे ते 1 नंबर, 2 नंबर असे डिपेंड होत आहे कट ऑफ. तर जर समजा तुम्ही पूर्ण पेपर पूर्णच केला नाही, तर जर समजा 20 पैकी तुम्ही 18 अटेम्प्ट केले, तुमच्याकडे आता वेळ कमी आहे. तुम्ही 2 अटेम्प्ट केलेत, तर काय होणार, समजा 2 क्वेश्चन 10-10 मार्क्सचे प्रत्येक किंवा 20-20 नंबरचे प्रत्येक. तर 40 नंबरपैकी तुम्हाला एकच नंबर भेटणार नाही. ॲज अपोज टू जर तुम्ही अटेम्प्ट केला, तर 40 पैकी तुम्हाला काही ना 10 ते भेटतील. म्हणजे अटेम्प्ट करणं फार अटेम्प्ट गरजेचं. करणे फार गरजेचे आहे. यू हॅव टू कंप्लीट द पेपर. आणि यामध्ये काय होतं, की अटेम्प्ट करताना पूर्ण पेपर आपण टाईम कमी पडतो, वेळ कमी पडतो. कारण कमी वेळात एवढं जास्त अटेम्प्ट करणे आणि क्वेश्चन पाहून इमिडिएटली उत्तर लिहिणं सुरू करणे, याचा अभ्यास करायला फार आवश्यक. म्हणजे एकदा जर समजा तुम्ही क्वेश्चन पाहिला, तर त्याचं लगेच तुम्हाला उत्तर लिहिणं सुरू करायचे. माइंडमध्ये तुमच्या यू हॅव टू बी व्हेरी क्विक इन थिंकिंग. ओनली देन आप लिमिटेड टाइम में क्वेश्चन को अटेम्प्ट कर सकते नाहीतर हैं. आपण पेपर को attempt. वेळेवर विचार करत बसणार तर ते शक्यच होणार नाही. येस, त्यामुळे फास्ट रायटिंग, फास्ट थिंकिंग या मेन्सची परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला असं वाटतं, जसं जर तुम्ही माझे मेन्सचे नंबर पाहिले, तर GS मध्ये माझे सर्वात जास्त आले होते त्यावेळी. आणि ऑप्शनलमध्ये एवढे जास्त नव्हते, कारण लॉ ऑप्शनल युजली जास्त नंबर येत पण नाहीये त्या मध्ये. परंतु GS मध्ये यामुळे झाले, कारण मी कंप्लीट केलं ना GSचं प्रत्येक उत्तर काही तर मी लिहून आहे. तर हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. म्हणून हायग्रेड फीवरमध्ये सुद्धा मॅडम ते करू शकल्यात. सगळ्यात महत्त्वाचं मॅम, आता ही 2025 ची जी MPSCची एक्झाम आहे ना, थोडे चेंजेस झालेले आहेत. त्यांनी सेम UPSCचं पॅटर्न फॉलो करत आता जी पण मुलं मेन्सचा पेपर देणार आहेत, तर तुम्हाला आता कुठलाही एक्सक्यूज द्यायचा नाहीये. बघा मॅडमनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये मेन्स यामध्ये, परंतु मला असे नक्की याचा एक श्रेय या पण आहे, की माझं ग्रॅज्युएशन लॉमध्ये झालेलं आहे. लॉची जे एक अंडरस्टँडिंग आहे ना, ती खूप खूप मदत करत आहे या प्रत्येक गोष्टीमध्ये. जो GS2चा पेपर आहे, कॉन्स्टिट्यूशन याचा पॉलिटी, ते ऑलरेडी आम्ही अभ्यास केला होता. खूप चांगला अभ्यास. त्यामुळे एकसारखा माझ्यासाठी सोपा होता. इव्हन प्रिलिम्स, GS1, शाळामध्ये मी हिस्ट्री, जिओग्राफीवर वन ऑफ माय फेवरेट सब्जेक्ट. तर एक अंडरस्टँडिंग ऑलरेडी होती. त्यामुळे माझी तर सर्वांना अशी ॲडवाईस आहे, की तुम्ही शाळेमध्ये पण चांगली पद्धतीने अभ्यास करा. कॉलेजमध्ये पण चांगली पद्धतीने अभ्यास करा. कुठेतरी ते नक्की तुमच्या कामात येणार. आणि म्हणूनच मॅडमला जे ट्युशनची गरज भासली नाही ना, कारण त्यांनी शाळेत असतानाच इतिहास आणि भूगोल या येस. आणि दुसरा, प्रत्येक व्यक्तीच्या अभ्यास करण्याच्या एक पद्धती वेगळी असते. जसे माझी पद्धती सेल्फ स्टडीची आहे. आय प्रेफर सेल्फ स्टडी. आधीपासूनच. स्वतः मला अभ्यास करायला जास्त मला कम्फर्टेबल वाटते. काही लोकांना ग्रुप स्टडी चांगला वाटतं. तर काही लोकांना असं गरजेचं आहे, की कोणीतरी त्यांना शिकवणे पाहिजे. तर आपले कम्फर्टनुसार आपली स्ट्रॅटेजी सिलेक्ट करणे आवश्यक आहे. बहुत से लोक कोचिंगसाठी जात आहेत. त्यामध्ये काही अशी बुराई नाही आहे. तर तुम्हाला जायचं तर जा. इफ दॅट इज हेल्पिंग यू मोर, आपल्या सोयीनुसार स्ट्रॅटेजी निश्चित करणे आवश्यक आहे.
आणि तुम्ही न्यूजपेपर बद्दल जे विचारले तर न्यूजपेपर रिडिंग करताना आणि युपीएससीच्या पेपरमध्ये पण तुमच्या ओपिनियन काय आहे ते इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे न्यूजपेपरचे ऑप एड्स वाचणे महत्वपूर्ण आहे. पूर्ण टॉपिकला प्रोज अँड कॉन्स दोघे चेक करून बॅलन्स व्ह्यू देणे आवश्यक आहे. ते न्यूजपेपरचे ओपिनियन्स एडिटोरियल्स वाचून हे तुम्हाला माहिती भेट करावं लागेल मॅडम जवळ. म्हणजे आता मी इतक्या छोट्याशा रूममध्ये असून पण त्या मॅडमच्या ज्या वाईब्स आणि जो ओरा आहे ना तुम्हाला जाणवतोय, तर त्या ऍक्टिव्ह लर्नर आहेत. त्यामुळे त्या जेव्हा वाचायच्या तेव्हा ते वाचतानाच त्यांचं एक तयार व्हायचं की आता मला याच्यावरती कशा पद्धतीने रिप्लाय तयार करायचं. तर बिलकुल असा विचार करू नका की आम्ही ही मेन्सची परीक्षा पहिल्यांदा देतोय. 2025 पासून मॅम मेन्स जे आहे मुलांचं आता पहिल्यांदाच मुलं रिटर्न एक्झाम देणार आहेत. हां, म्हणजे आतापर्यंत प्री आणि मेन्स हे दोन्ही ऑप्शनल होते. पण आता एक्झॅक्टली सेम फॉर्मॅट जो युपीएससीचा मेन्सचा होता. प्रिलिमिनरी ऑप्शनल होता. हा हो मॅम, आपला म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असते. ऑब्जेक्टिव्ह होते मेन्समध्ये. मेन्सला देखील तर त्यांना फॅक्ट्स खूप अभ्यास करावा लागायचा. पण या मुलांना अभ्यासच नव्हता की रिटर्नची तयारी कशी करायची. तो आपका ये जो व्हिडिओ है हा खूप बेनिफिशियल राहणार आहे आपल्या मुलांसाठी. नक्की नक्की इम्पॉर्टंट आहे. रायटिंग ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आता तुमचं पण फर्स्ट अटेम्प्ट आहे आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये करता येऊ शकतं बघा अशा प्रकारचं जर डिटर्मिनेशन असेल. पण त्यांनी सांगितलं की ग्रॅज्युएशन लेवल पासूनची मुलं ऐकत आहेत सध्या. म्हणजे आता ज्यांचं झालं त्यांचं तर नाही, पण जे पण प्रोफेशनल एज्युकेशन घेतात ना मॅम, जी मुलं मेडिकलला असतात किंवा इंजिनिअरिंगला असतात किंवा लॉला असतात, त्यांना रायटिंगची प्रॅक्टिस खूप असते. आम्हाला लिहावंच लागतं. तर त्याच्या पद्धतीने तुम्हाला मॅडमने जसं सांगितलं तशी मेन्सची प्रिपरेशन करा. मॅम आपण एक इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी थोडं मुलांना गाईड करा. मग आपण हा जो इंटरव्ह्यू आहे, मुलाखत आहे, ती आपण मुलांसाठी संपवूया. मुलांचे जर काही महत्त्वाचे प्रश्न असेल तर मी मॅडमपर्यंत नक्कीच पोहोचेल. अमरावतीमध्ये मॅडम खूप मोठं काम करत आहे. मध्यंतरी काही फॅकल्टीज आपल्या आल्या होत्या पुण्यावरून आणि औरंगाबादवरून, ज्यांनी मुलांना मार्गदर्शन केलं होतं आणि मॅडम तर आहेतच. तर अमरावतीमध्ये जेही मुलं ग्रामीण भागातील किंवा शहरातील या प्रकारच्या परीक्षांची तयारी करत आहेत, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काही जर आपल्याला करता आलं तर मॅडम तुम्ही मुलांना मदत कराल आपल्या. सर अमरावतीतील मुलांना म्हणजे त्यांना न विचारता मी असं काही म्हणू शकत नाही. त्यामुळे त्या नेहमीच तयार असतात, सजग असतात. मी त्यांचं पूर्ण प्रोफाईल पाहिलेलं आहे. तर त्या आपल्याला नक्कीच मदत करतील आपल्या विद्यार्थ्यांना. आणि मग थोडंसं मुलांना इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी सांगा. तो इंटरव्ह्यू प्रिपरेशनमध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे की तुमच्या कॅरेक्टरच्या टेस्ट आहे ते, की तुम्ही काय पद्धतीने उत्तर देत आहे, तुम्ही शांतपणे देत आहे, कसे देत आहे. आणि इंटरव्ह्यूमध्ये असं नाही आहे की तुम्हाला प्रत्येक माहिती होणे पाहिजे प्रत्येक विषयाबद्दल. जर माहिती नसेल तर तुम्ही बोलू शकता की मला याबद्दल माहिती नाहीये. आणि ते तुमची एक प्रकारची अनालिटिकल स्किल्स, तुमची मॅच्युरिटी चेक करत आहे. आणि परंतु जे तुमच्या इंटरव्ह्यू सोबत दिलेले DAF असतो, डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म, त्यामध्ये जर तुम्ही कुठल्याही सब्जेक्ट बद्दल लिहिलं आहे तर त्या सब्जेक्ट बद्दल तुम्हाला पूर्ण माहिती होणे पाहिजे. ओके. परंतु जर तो सब्जेक्ट सोडून इतर सब्जेक्टशी काहीतरी विचारला आणि ते तुम्हाला येत नाही तर ते चालते. ओके. तर तुम्ही असं बोलू शकता. आणि इंटरव्ह्यूमध्ये खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारले जात आहेत. माझ्याशी पण विचारला गेला होता. माझी एक हॉबी लिहिली होती मॅप रिडिंग. तर त्याने विचारला की जर दिल्ली ते साऊथ सुदान पर्यंत बाय रोड गेले तर कोणती कंट्रीज कव्हर होणार आहे. बापरे. परंतु कारण ते माझी हॉबी होती तर आय हॅड द आयडिया ऑफ द वर्ल्ड मॅप, तर मी उत्तर दिला. हा, खूपच छान. परंतु एक इंटरेस्टिंग आहे इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स आणि कॉन्फिडेंटली अटेम्प्ट करायला पाहिजे. आणि मॅम तुम्ही मानता का की आपली इच्छा जर खूप पक्की प्रबळ असेल तर आपल्याला युनिव्हर्स मदत करायला येतो. आणि मग काही ऑब्स्टॅकल पण आले तर ते ऑब्स्टॅकल पार करण्यासाठी बळ पण सहनशक्ती, हिंमत हे होणे फार आवश्यक आहे. होय ना मॅम. तर एक आणखी अशी रिक्वेस्ट होती, आपल्याला जर अमरावतीमध्ये पुणा, औरंगाबाद अशा सगळ्या फॅकल्टीज मिळून आपल्याला मुलांसाठी टेस्ट सिरीज जर आपल्याला आणता आली तर आपण तशा प्रकारची टेस्ट सिरीज पण मुलांसाठी अमरावतीमध्ये आणूया. जर तुमच्यातर्फे आणता आली तर यामध्ये जर काही पहा, ही पूर्ण एक असा उपक्रम आहे की जिथे प्रायव्हेट पार्टीजने ॲडमिनिस्ट्रेशन सोबत येणे पाहिजे. येऊ आम्ही. ॲडमिनिस्ट्रेशन हे काम करू शकत नाही. ॲडमिनिस्ट्रेशनकडे भरपूर इतर कामे आहेत. परंतु एखादं आलं तर आम्ही त्यांना पूर्ण सपोर्ट करू. तर ते वाचत आहे, पाहत आहे सध्या आपला इंटरव्ह्यू,
जर काही अशी टेस्ट सिरीज ऑनलाईन ऑफलाईन करायची आहे तर नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. बिलकुल. कारण आता मॅम कसं झालंय, की खूप ग्लोबल झालंय सगळं. सगळं ऑनलाईनवरती आहे. तर सगळ्यांनी असं म्हणजे ज्या चांगल्या फॅकल्टी महाराष्ट्रातील आहेत. जसं अमरावतीत काही आहेत, काही पुण्यात आहेत, काही औरंगाबादला आहेत, काही नागपूरला आहेत. तर सगळे मिळून जर असं काही मुलांसाठी एक छानशी टेस्ट सिरीज जी मुलांना मदतनीस ठरेल, तर ती आपल्याला करता आली, तर आपण ती ऑनलाईन किंवा ऑफलाईन तर विद्यार्थ्यांना तर मॅडमनी गाईड केलेलंच आहे. पण लाईफ हे इतकं चॅलेंजिंग असतं ना बेटा, की फक्त ते टार्गेट मिळवण्यापर्यंत नसतं. तर ते टार्गेट म्हणजे इतकी मोठी जबाबदारी असते ना, जेव्हा तुम्ही इतक्या वरच्या स्थानावर जाता, तेवढी तुमची जबाबदारी वाढत असते. आणि ती जबाबदारी पण मॅडम इतक्या कुशलतेने करत आहेत, की तुम्हाला मला सांगायला खूप आवडेल, की आमच्या अमरावतीला मॅडम आल्यात आणि येताच मॅडमला आमच्या अमरावतीला नॅशनल क्लीन एअर सिटी अवॉर्ड मिळाला 2025 चा. तर इतकं डॅशिंग अशी पर्सनॅलिटी आहे ना, की आम्ही लगेच पाहिलं, की मॅडम मॉर्निंगला वॉकला जातात आहेत आणि कधीच आम्ही अशा पद्धतीचं बघितलं नाही, की स्ट्रीट सुद्धा क्लीन असले पाहिजे. तिथे एन्क्रोचमेंट नसलं पाहिजे. असे डॅशिंग निर्णय घेताना मॅम बऱ्याचदा राजनैतिक दबाव सुद्धा येत असतात. लोकप्रतिनिधी आहेत आणि बऱ्याचदा लोकांकडून म्हणजे ज्यांच्यासाठी आपण हे करत असतो, त्या पब्लिककडून पण कधी-कधी आपल्याला त्यांना लक्षात येत नाही, की हे आपल्यासाठी आहे आणि हा अधिकारी तर माझ्यासाठी काम करतोय. तर इतकं सगळं हे देशासाठी चांगलं काम करण्याची जी तुमची इच्छा होती आणि तुम्ही हे पद मिळवलं. त्यानंतर तुम्ही जे धडाडीचे निर्णय अमरावतीकरांसाठी घेतात आहात आणि नागपूरमध्ये पण तुम्ही घेतलेले आहेत, मला माहिती आहेत ते. त्याच्याबद्दल आमच्या लोकांशी बोला. मी अमरावतीमध्ये रुजू झाल्यापासून माझे फोकस आहे की शहराची कसे बेहतर करू शकतो, शहरामध्ये कसे बदल येऊ शकतो, यासाठी आम्ही भरपूर इनिशिएटिव्ह घेतले आहेत. आणि जसे आपण सांगितलं, मी आपले फील्ड व्हिजिट मॉर्निंग सकाळी करत आहे आणि तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून लोकांशी प्रत्यक्ष बोलून काही काही विषय समस्या आहेत ते करतो. त्याच्यानंतर आपली शहराची जी मुख्य समस्या अतिक्रमण, स्वच्छता याबद्दल आमची कार्यवाही नेहमी सुरू आहे आणि प्रयत्न सुरू आहे की शहर आणखी यामध्ये चांगला आणि स्ट्रीट सगळे फ्री होऊ. आम्ही फ्री फुटपाथ एक इनिशिएटिव्ह लॉन्च केला. फुटपाथवर अतिक्रमण सगळा काढणे याबद्दल आमची कार्यवाही चालू आहे. त्याच्यानंतर आम्ही ई-गव्हर्नन्समध्ये पण अमरावतीमध्ये काही इनिशिएटिव्ह घेतले. WhatsApp चॅटबॉट लॉन्च केला आहे. अमरावती म्युनिसिपल कॉर्पोरेशनची पूर्ण वेबसाईट अद्ययावत करण्यात आलेली आहे, की पूर्ण माहिती तुम्हाला घरी भेटून तुम्ही पाहू शकता. इतर आम्ही यामध्ये काही असे वेबसाईट्स लॉन्च केली आहे, जे सर्व्हिसेस ऑफलाईन होते ते आता ऑनलाईन करण्यात आलेले आहे. तर यासारखा आपला एक प्रयास सुरू आहे, की अमरावतीचे नागरिकांना एक चांगली सर्व्हिसेस भेटतील. तुमच्या कंप्लेंट रजिस्ट्रेशन मेकॅनिझम आम्ही सुरू केला आहे, की तुम्ही घरी बसून आपली कंप्लेंट कशी करता येईल मॅम ती? आपला तुम्ही WhatsApp नंबर आहे ते आम्ही आपला देते, आप फ्लॅश करू शकता आपण. तर ती नंबरवर हाय पाठवला तर सगळी माहिती सर्व्हिसेसची येणार आहे. कंप्लेंट रजिस्ट्रेशन मेकॅनिझम आपली अमरावती म्युनिसिपल कॉर्पोरेशनची वेबसाईटवर जाऊन पाहू शकते. आणि यासारखी भरपूर आपण इनिशिएटिव्ह घेत आहे टू मेक गव्हर्नन्स सिटिझन फ्रेंडली अँड मोर ट्रान्सपरंट. आणि इतक्या इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत ना, म्हणजे मॅडम फोटोग्राफी एक्झिबिशन तुम्ही मध्यंतरी घेतले आणि त्याच्यानंतर एक सिटी बर्ड एक तुम्ही त्याच्याबद्दल माझी वसुंधरा अभियान अंतर्गत अमरावती शहराच्या आजूबाजूला भरपूर नॅचरल ब्युटी असल्यामुळे असे एक शहराची सिटी बर्ड निवड प्रक्रिया आपण लॉन्च केली आहे. तर ते असे वेगळे वेगळे उपक्रम आपण करत आहे. आम्ही इथे शहरामध्ये विकास प्रकल्प सुरू आहेत. लोकांचे आनंदासाठी वडाली तलाव, छत्री तलावचे कामे सुरू आहे आणि यामध्ये की लोकांना काही आनंदासाठी जागा भेटली पाहिजे. आम्ही हॅपी स्ट्रीट्स उपक्रम पण सुरू केला आहे. वाह! जिथे आपण ट्रॅफिकसाठी एक आपला मुख्य रोड वेलकम पॉइंटला बंद करत आहे संडेला आणि ते लोक वेगळी ऍक्टिव्हिटीज करत आहे. तर आणि सोबत आपण एक सध्या कूल रूफ पॉलिसी पण रिलीज केली आहे. शहराची रिमोट सेन्सिंग आपण केली त्यामध्ये आणि असं आढळून आलं की काही बिल्डिंग्समध्ये जिथे रूफमध्ये कूल रूफ टेक्नॉलॉजी वापरली गेली होती, तर तिथे बिल्डिंगचं टेम्परेचर कमी होतं आणि आजूबाजूच्या बिल्डिंगच्या आपण जर सगळ्यांनी केले तर ते कमी आहे. आणि जे क्लायमेट चेंज असल्यामुळे होणारा अर्बन हीट आयलंड इफेक्ट आहे, की शहरात खूप कंक्रिटायझेशन बिल्डिंग असल्यामुळे ते टेम्परेचर जास्त राहते, ते कमी होत आहे असं आम्हाला आढळून आलं.
तर हे पाहून आपण उपनियम लॉन्च केले आहे ते कोल्ड रूफ पॉलिसी अंतर्गत. काही प्रकारची बिल्डिंगवर मॅन्डेटरी केलं आहे की आपली छतवर काही प्रकारची टेक्नॉलॉजी वापरून त्याला कोल्ड रूफ करायची आहे. जेणेकरून टेम्परेचर कमी राहील, अरे वा. बिल्डिंगचं टेम्परेचर कमी राहील, तुमचा जे खर्च आहे ते पण कमी होईल इलेक्ट्रिसिटीवर. आणि मला आनंद आहे की आम्ही महाराष्ट्रात पहिली अशी महानगरपालिका वा. आहे खूपच छान. ज्याने कोल्ड रूफ पॉलिसी लॉन्च केली आहे. आणि यामध्ये आपण जर एका व्यक्ती ज्या बिल्डिंगवर मॅन्डेटरी नाहीये परंतु त्यांनीही करायचं आहे, तर अशी बिल्डिंगसाठी आपण इन्सेंटिव्ह ठेवला आहे की टॅक्सची सवलत भेटणार आहे 3 वा. वर्षासाठी. फारच छान. तर असेच सारखे उपक्रम केले आहे, कारण हीट आपल्या प्रत्येक विदर्भमध्ये हीट तर खूप आहे. आणि हीट ऍक्शन प्लॅन मध्ये मोस्टली असं होतं की गव्हर्नमेंटने काही यामध्ये करायचे आहे, परंतु इथे आम्ही सिटीजनची सहभागीने परमनंट मेजर घेत आहे की आपले जे बिल्डिंग आहे त्याची हीट कोएफिशियंट कमी. काय करता येईल अजून मॅम? मला तरी पण सांगायला आवडेल, एक डोनेशन रूम तुम्ही सुरू केलेलं आहे. प्लीज. आम्ही एक अमरावती महानगरपालिकामध्ये RRR सेंटर सुरू केलं आहे. ते रियूज, रिसायकल, रिड्यूस कसं केलं आहे की आम्ही जेव्हा आपल्या घरीची साफसफाई करत आहे तर भरपूर असा समाज निघत आहे जे आम्हाला सध्या त्याची गरज नाहीये, परंतु आम्ही त्याला असे कचरा म्हणून टाकू पण शकत नाही. पण ते तर काय करायचा? तर आम्ही RRR रिड्यूस, रियूज, रिसायकल सेंटर सुरू केलं आहे. इथे नागरिक आपले जुनी वस्तू तिथे सोडू शकता आणि आम्ही ते जुनी वस्तू गरजू लोकांपर्यंत पोहोचवू. राईट मॅम. तर आपण इथे सध्या आम्ही ते आता पर्यंत झालेली सगळी कलेक्शन आम्ही ते एक वडाली एरियामध्ये स्लम मध्ये डिस्ट्रीब्यूट केले. त्यांना जॅकेट, साड्या सगळं दिले. तर एक आपण कॉर्पोरेशनच्या माध्यमाने गरजू व्यक्तीपर्यंत हे जे वस्तू कांचचे काम करत. कारण आता हिवाळा आहे आणि आपल्याकडे असे खूप जुने ब्लँकेट्स असतात. नक्की तुम्ही लोक डिपॉझिट करू शकता. अमरावतीकरांना सूचना आहे की आपला ही जो सेंटर आहे ते अंबिका नगरची मनपा शाळामध्ये, जुनी मनपा शाळेमध्ये स्थित आहे. तिथे जाऊन सध्या सर्दी असल्यामुळे जे तुमचे जुने ब्लँकेट्स वगैरे आहे ते डिपॉझिट करू शकता. बिलकुल. आणि खूपच चांगलं काम मॅम करत आहे. बघा मित्रांनो, की देशावरती जर तुमचं प्रेम आहे म्हणजे इट्स नॉट ओनली बुकिश, तर त्याच वेळी ती गोष्ट तुम्हाला प्रेरणा देत असते काहीतरी चांगलं करण्यासाठी. त्यावेळी इनोव्हेटिव्ह आयडियाज येतात, क्रिएटिव्ह आयडियाज येतात आणि इम्प्लिमेंटेशन पण तसं होत असतं. त्यामुळे मॅम खूप हुशार प्रशासकीय अधिकारी म्हणजे वी टॉक अबाउट द इमोशनल क्वेश्चन, कशा पद्धतीने आपण बाहेर निघतो. जेव्हा आपण अभ्यास करतो दॅट इज अवर इंटेलिजंट क्वेश्चन. पण आजकाल जी कमी आपल्याला दिसते किंवा कमतरता दिसते प्रशासकीय अधिकारी झाल्यावर ती खूप महत्वाची आहे. आणि मॅम इज हॅव्हिंग अ हाय IQ, हाय EQ ऑल्सो. वी हॅव सीन दॅट. पण त्याच्यासोबत बघा बेटा, जेव्हा तुम्ही अधिकारी होता तर तुम्ही एक कर्तबगार अधिकारी तेव्हाच होऊ शकता ज्यावेळी तुमच्याकडे तो सोशल क्वोशंट असेल, की संवेदनशीलता असेल, की वस्तू या उपयोगात आल्या पाहिजे. तर एका प्रशासकीय अधिकाऱ्याजवळ हा असणं किती गरजेचं आहे मॅम, प्लीज हे सांगा त्यांना. खूप महत्वाचं आहे. मला वाटते प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी संवेदनशीलता नक्की गरजेची आहे आणि ऐकण्याची क्षमता खूप गरजेची आहे की दुसऱ्या व्यक्तीच्या काय यामध्ये व्ह्यू पॉइंट आहे ते सगळ्यांचे व्ह्यू पॉइंट ऐकून निर्णय घेण्यात आवश्यक. येस. आणि तेव्हाच माणूस इतक्या तत्परतेने काम करू शकतो. मॅम तुम्हाला भेटून मला पर्सनली खूप आनंद झाला. म्हणजे मी तुमच्या लक्षात आलं असेल की तुमचा प्रवास मी मला पण खूप चांगला मला फार छान वाटलं. आणि मॅम तुम्हाला सुद्धा कधी जर असं वाटलं की विद्यार्थ्यांसाठी काही मोटिवेशनल कार्यक्रम आपल्याला राबवायचे आहेत तर आम्ही नेहमी तुमच्या सोबत असणार आहे. आम्हाला तुम्ही कधीही आठवण करा. आणि अमरावतीकर तुमच्या सोबत आहे आणि तुमच्या सोबत आमची अमरावती आणखी सुंदर होईल त्याचा आम्हाला माझी पण खूप विश्वास आहे. आणि धन्यवाद मॅम की या शक्तीपीठावरती आणखी एक शक्तीपीठच आलेलं आहे असं मी म्हणेल. सौम्या मॅम तुमच्या रूपामध्ये खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्स.